धनंजय, आपल्याला जागा राहावं लागेल. हा समाज अजूनही इतका प्रगत झालेला नाहीये. आम्हाला पावलं पावली अडवलं जात आहे, आमची अडवणूक होते. पण मी व्हीपी ची अंमलबजावणी झाल्यानंतर कलेक्टर आमचे व्हायला लागले की हा समाज मेंढपाळ करणारा, जनावर सांभाळणारा, गाई गुरांना सांभाळणारा समाज आहे. आणि म्हणून आपला समाज संख्येनं पण काही कमी नाहीये. डॉक्टर प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनी आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त केलं. आजच्या या आपल्या समाजाच्या मेळाव्याचे अध्यक्ष डॉक्टर लहाने साहेब, या मेळाव्याचे उद्घाटक धनंजय मुंडे साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर महंत आणि मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या आणि शेजारच्या राज्याच्याही ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या समाज बांधव बंधू आणि भगिनींनो, एक शायर असं म्हणतो, पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है. पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है, लेकिन पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है. आपल्या बापानं घामानं आंघोळ केली आणि म्हणून आपला इतिहास आता बदलत चाललेला आहे. ऊसतोड कामगार म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेला हा समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनामध्ये आपलं अस्तित्व उभं करण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची आहे. धनंजय मुंडे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्राला सांगा, जा आणि मला या राज्याची जमात बनायचंय, राज्यकर्ती जमात बनायचंय. जोपर्यंत आपण राजकारण करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. एक धनंजय मुंडे अकेला थक जाएगा, साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून राजकारणाचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता असं मला वाटतं. अण्णासाहेब महामंडळाला 750 कोटी रुपये दिले गेले महाराष्ट्र सरकारकडून आणि ओबीसी महामंडळाला 7.5 कोटी. आणि कोण म्हणलं ते वसंतराव नाईक, त्याला तर काहीच नाही, टंबरेळ वाजलं त्याचं, तुम्हाला माहित नसलं तर सांगते, रुपडा नाही त्याच्यामध्ये. मी सर्वे केलाय, माहितीच्या अधिकारात माहिती घेतली आहे, एक फाईल फक्त आमच्या जिल्ह्यात निघली, एक फाईल बीड जिल्ह्यात. आणि काय त्या बीडचा गावगावा म्हणता, बाबा बाबा विचारायचंच काम नाही, काही झालं की बीड आलंच, काही झालं की बीड आलंच. त्या दमानी बाईला सुपारी दिलेली आहेच आमच्या बीडची कुणीतरी. अरे काय धंदा आहे काय, आमच्या बीड मध्येच आहे का सगळं, हाय बर का सगळं. निम्मे सत्कार आता बीडचे झाले, ते बीड मध्ये दमच आहे, दम आहे, दम लक्षात ठेवा. आणि म्हणून दम असल्याशिवाय, खरंच दमच पाहिजे, माणसाच्या मनगटामध्ये जोर पाहिजे, मस्तिष्कामध्ये जोर पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगते, आपल्या डोक्यावर आपलंच डोकं ठेवा, आपल्या धडावर आपलंच डोकं ठेवून काम करा. धड आपलं डोकं दुसऱ्याचं नाही जमायचं, हेही लक्षात ठेवा. जाता जाता, मला वेळ कमी आहे, मला जाणीव आहे व्यासपीठाची, खूप वेळ झालं तुम्ही ऐकताय, पण एक जाता जाता उदाहरण फक्त सांगणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुजरात राज्याचं एक शिष्टमंडळ महात्मा गांधींना भेटायला मुंबईमध्ये आलं. ते शेतकरी होते, त्यांना शेतकऱ्यांना महात्मा गांधींना काही प्रश्न विचारायचे होते. ते आले, थोडी गाडी लेट आली म्हणून, रात्रीची वेळ होती 12 वाजण्याची. ते गेले आणि म्हणाले की आम्हाला गांधींना भेटायचंय. त्यांच्या दारातला रखवालदार असं म्हणाला की गांधी आता झोपलेले आहेत, पहाटे 5 वाजता उठतात, तुमची त्यांची आता भेट होऊ शकत नाही. त्यात एक चाणाक्ष शेतकरी होता, तो म्हणला बाबासाहेब आंबेडकरांकडे जाऊ, ते सापडले जागेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. तो शेतकरी उठला, आपल्या मित्रांना बरोबर घेतलं आणि तो बाबासाहेबांच्या घरी गेला, राजगृहावर. बाबासाहेब अभ्यास करत बसलेले होते. दारातला रखवालदार म्हणाला,
बाबासाहेब तुमच्याकडे एक शिष्टमंडळ आले गुजरात राज्याचं भेटायला. बाबासाहेब म्हणाले त्यांना आत बोलव. बाहेर का थांबवलंस? त्यांनी आत बोलवलं. प्रश्न झाले, चर्चा झाली. त्यातला हुशार शेतकरी बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत, त्यांच्याकडे आम्ही गेलो तर ते आम्हाला म्हणले की झोपलेले आहेत, पहाटे 5ला उठतात. आणि आम्ही तुमच्याकडे आलोत तर तुम्ही आम्हाला जागे सापडलात. आम्हाला ह्याचं कोडं उलगडत नाहीये. बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर या स्टेजवर बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं, पदाधिकाऱ्यानं आणि सगळ्यांनी ध्यानात ठेवायचंय. बाबासाहेब म्हणाले, गड्या उत्तर फार सोपं आहे. महात्मा गांधी ज्या समाजाचं नेतृत्व करतात तो समाज जागा आहे. मी ज्यांचं नेतृत्व करतो तो समाज झोपलेला आहे. नेता म्हणून जागा राहणं मी माझं कर्तव्य समजतो. धनंजय, आपल्याला जागा राहावं लागेल. हा समाज अजूनही इतका प्रगत झालेला नाहीये आणि म्हणून आम्हाला पावलं पावली अडवलं जात आहे. आमची अडवणूक होते. पण मी व्ही.पी. सिंगाला धन्यवाद देईन. ह्या देशामध्ये 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर कलेक्टर आमचे व्हायला लागले. त्याच्या आधी काय माणसं हुशार नव्हते का या समाजात? आणि म्हणून आता धनराजनी सांगितलं की हा समाज मेंढपाळ करणारा, जनावर सांभाळणारा, गाई गुरांना सांभाळणारा समाज आहे. तुम्ही YouTube काढा, दुर्गा वंजारीन काढा. तुम्ही घरी गेल्यावर दुर्गा वंजारीन, तिच्या नावानं दुष्काळ आहे. दुर्गा फेमीन. 1 लाख बैल होते त्या बाईकडं आणि 1 लाख बैलावर इंडोनेशिया, चायना, जपान मधून ती धान्य आणत होती आणि इथल्या दुष्काळग्रस्त लोकांचं ती पोट भरत होती. एवढा मोठा इतिहास आहे या समाजाला. आणि म्हणून आपला समाज संख्येनं पण काही कमी नाहीये. जवळपास 95 लाख मतदार आहेत या समाजाचे संपूर्ण देशामध्ये. पण आमचं प्रतिनिधित्व कमी आहे. त्या मानानं आम्हाला लोकसभेत, विधानसभेत आणखी जास्त प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मी एकच सांगेन, जिसका दल नाही उसका बल नाही. जोपर्यंत दल नसणार तोपर्यंत बल नसणार. आणि म्हणून धनंजयच्या पाठीशी ससे मिरा लावण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेनं केला. इथली व्यवस्था पद्धतशीरपणानं कुणाला पाडायचं आणि कुणाला काढायचं हे डावपेच आखत असते. समाज पाठीशी उभा राहिला धनंजयच्या नक्की चांगल्या पद्धतीनं. खरं म्हणजे आम्हाला दुःख झालं. मंत्रीपद काय फार सोन्याचं हे नाहीये, पण तरी सुद्धा आमचा एक मोहरा होता महाराष्ट्रात, किमान आमचं ऐकून घेणारा. ते सुद्धा त्यांना सहन झालं नाही. आता कुणबी आमच्यात घुसलेत, ओबीसी मध्ये घुसलेत. पण माझं चॅलेंज आहे, टीव्ही चालू आहे इथं, माझं चॅलेंज आहे, ए कुणबे आमच्यासारखा कलेक्टर होऊन दाखवा, तुमची पाठ थोपटते. इतकं सोपं समजू नका. 18 तास पोरं अभ्यास करतात तेव्हा आम्हाला कलेक्टर होता येतंय, आम्हाला SP होता येतंय. आणि म्हणून भावांनो, आपण शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. मला ते मिळालं म्हणून मी गुरगुर करते. आपल्याला मिळालं म्हणून आपण गुरगुर करतो. पण आपले समाज बांधव अजूनही दऱ्या डोंगरामध्ये, पहाडामध्ये काम करतायत, कष्ट करतायत, रक्ताचं पाणी करतायत. त्यांच्यासाठी आपल्याला जागा राहावं लागेल. जागते रहो हा संदेश देऊन थांबते. मला या मंचावर बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय भीम, जय भारत.